नात्यातील विश्वासघात ओळखण्याचे 15 संकेत. नंबर 1. वागण्यात अचानक मोठा बदल दिसू लागणे. कोणत्याही नात्यात विश्वासघाताची सुरुवात अनेकदा वागण्यात होणाऱ्या बदलांमधून दिसून येते. जी व्यक्ती आधी प्रेमाने बोलायची, वेळ द्यायची आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती अचानक दूर दूर राहू लागते. बोलण्यात उत्साह राहत नाही, भेटण्याची इच्छा कमी होते आणि तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ लागते. प्रत्येक बदल म्हणजे विश्वासघातच असे नसते, कारण तणाव, कामाचा ताण किंवा वैयक्तिक अडचणीही कारण असू शकतात. पण असा बदल सातत्याने दिसत असेल आणि त्याबद्दल स्पष्ट संवादही होत नसेल तर त्या नात्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. नंबर 2. सतत खोटे बोलणे किंवा गोष्टी लपवणे. विश्वासाचे नाते नेहमी प्रामाणिकपणावर टिकते. जर एखादी व्यक्ती वारंवार कारणे सांगू लागली, छोट्या छोट्या गोष्टी लपवू लागली किंवा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी उत्तरे देऊ लागली तर तो एक गंभीर इशारा असू शकतो. एकदा दोनदा चूक होणे वेगळे, पण सतत माहिती लपवणे किंवा खोटे बोलणे नात्यातील विश्वास कमी करू शकते. त्यामुळे आरोप करण्याऐवजी शांतपणे संवाद साधून परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 3. तुमच्या भावनांना महत्त्व न देणे. नात्यात एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे आवश्यक असते. जर तुमच्या आनंद, दुःख, अडचणी किंवा मतांना सतत दुर्लक्ष केले जात असेल तर त्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विश्वास असलेल्या नात्यात दोघेही एकमेकांचे ऐकतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तर दुर्लक्ष होणे हे नात्यातील अडचणींचे एक लक्ष असू शकते. नंबर 4. गरज असेल तेव्हा संपर्क करणे. काही लोक फक्त स्वतःचे काम असते तेव्हाच फोन करतात, मेसेज करतात किंवा भेटतात. काम झाल्यावर पुन्हा संपर्क कमी होतो. नाते हे केवळ गरजेसाठी नसून परस्पर काळजी आणि जिव्हाळ्यावर टिकते. जर संपर्क फक्त स्वार्थापुरता मर्यादित वाटत असेल तर त्या नात्याबद्दल वास्तववादी विचार करण्याची गरज आहे. नंबर 5. तुमच्या यशामुळे आनंदी न होणे. खरे नाते तुमच्या यशात आनंद मानते. जर तुमच्या प्रगतीमुळे समोरची व्यक्ती अस्वस्थ होत असेल, टोमणे मारत असेल किंवा तुमचे यश कमी लेखत असेल तर हे मत्सराचे लक्षण असू शकते. निरोगी नात्यात एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नंबर 6. इतरांसमोर तुमचा अपमान करणे. विश्वासू व्यक्ती मतभेद असेल तरी सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करत नाहीत. वारंवार इतरांसमोर कमी लेखणे, टोमणे मारणे किंवा मुद्दाम लाजिरवाणे वाटेल असे वागणे हे नात्याला तडा देणारे वर्तन ठरू शकते. आदर हा प्रत्येक मजबूत नात्याचा पाया असतो. नंबर 7. तुमच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या निर्णयावर शंका घेत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करणारी भाषा वापरत असेल किंवा तुम्ही काहीच करू शकत नाही असे वारंवार सांगत असेल तर ते नात्यासाठी आरोग्यदायी नाही. चांगले नाते तुम्हाला खच्ची करत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवते. म्हणून अशा वागण्याकडे दुर्लक्ष न करता शांतपणे त्याबद्दल संवाद साधणे आणि गरज असल्यास योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. नंबर 8. तुमच्या पाठीमागे वेगळीच भाषा बोलणे. विश्वासू व्यक्ती तुमच्यासमोर आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्याबद्दल आदराने बोलते. पण जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर चांगले वागत असेल आणि पाठीमागे तुमची निंदा करत असेल, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असेल किंवा लोकांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो विश्वासाला तडा देणारा संकेत असू शकतो. अशा वेळी भावनेत न वाहता सत्य काय आहे हे शांतपणे तपासणे महत्त्वाचे असते. नंबर 9. तुमच्या अडचणीच्या काळात साथ न देणे. खऱ्या नात्यांची ओळख सुखाच्या काळात नाही तर कठीण प्रसंगी होते. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा विश्वासू व्यक्ती शक्य तितकी साथ देण्याचा प्रयत्न करते. पण जर एखादी व्यक्ती फक्त चांगल्या काळात सोबत असेल आणि संकटात पूर्णपणे दूर जाईल तर त्या नात्याचा पाया कमकुवत असल्याचे जाणवू शकते. प्रत्येकाला नेहमी मदत करता येईलच असे नाही, पण प्रामाणिक साथ आणि काळजी दिसणे महत्त्वाचे असते. नंबर 10. प्रत्येक गोष्टीत स्वतःचाच फायदा पाहणे. नाते हे फक्त स्वार्थावर टिकत नाही तर समोरची व्यक्ती प्रत्येक निर्णयात स्वतःचा फायदा, स्वतःची सोय आणि स्वतःचे हितच पाहत असेल तर नात्यात समतोल राहत नाही. खऱ्या नात्यात दोघेही एकमेकांचा विचार करतात, तडजोड करतात आणि एकमेकांच्या आनंदालाही महत्त्व देतात. नंबर 11. दिलेले वचन वारंवार मोडणे. एकदा चूक होणे वेगळे, पण वारंवार दिलेला शब्द पाळला जात नसेल तर विश्वास कमी होऊ लागतो.
वेळ पाळणे, केलेली आश्वासने पूर्ण करणे आणि जबाबदारी स्वीकारणे विश्वासू व्यक्तीची ओळख असते. सतत कारणे देणे आणि जबाबदारी टाळणे हे नात्यात दुरावा निर्माण करू शकते. नंबर 12, तुमच्या यशाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करणे. काही लोक तुमच्या मेहनतीचे किंवा यशाचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या कष्टाचे महत्त्व कमी करतात आणि स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करतात. विश्वासू व्यक्ती मात्र तुमच्या यशाचा आनंद साजरा करते आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक करते. नंबर 13, सतत तुलना करून कमी लेखणे. तो तुझ्यापेक्षा चांगला आहे, तू काहीच करू शकत नाहीस, अशा प्रकारची सतत तुलना आत्मविश्वास कमी करू शकते. चांगले नाते तुलना करत नाही तर एकमेकांच्या गुणांना प्रोत्साहन देते. सतत कमी लेखणे हे नात्यातील असंतुलनाचे लक्षण असू शकते. नंबर 14, चुका नेहमी तुमच्यावरच ढकलणे. प्रत्येक वादात किंवा समस्येत फक्त तुम्हालाच दोष दिला जात असेल आणि समोरची व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नसेल तर ते निरोगी नाते नाही. मजबूत नात्यात दोघेही स्वतःच्या चुका स्वीकारतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात. नंबर 15, विश्वास तुटल्यानंतरही सतत खोटी आश्वासने देणे. विश्वासघाताचा सर्वात मोठा संकेत म्हणजे एखादी व्यक्ती वारंवार आता पुन्हा असे होणार नाही, मी बदललो आहे, माझ्यावर विश्वास ठेव अशा आश्वासने देत राहते, पण तिच्या वागण्यात कोणताही खरा बदल दिसत नाही. नाते फक्त शब्दांवर टिकत नाही तर कृतीवर टिकते. जर वारंवार तीच चूक होत असेल आणि प्रत्येक वेळी फक्त नवीन कारणे दिली जात असतील तर त्या नात्यांचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे असते. निष्कर्ष, विश्वासघात ओळखणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर संशय घेणे नव्हे. प्रत्येक बदल किंवा मतभेद हा विश्वासघातच असतो असेही नाही. अनेक वेळा तणाव, गैरसमज किंवा परिस्थितीमुळे नात्यात बदल दिसू शकतात. त्यामुळे कोणत्याही निष्कर्ष काढण्यापूर्वी शांतपणे संवाद साधा, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐका आणि वस्तुस्थिती समजून घ्या. पण जर सतत खोटेपणा, फसवणूक, अपमान, स्वार्थी वागणूक आणि विश्वास तोडणाऱ्या कृती वारंवार होत असतील तर स्वतःचा स्वाभिमान आणि मानसिक शांतता जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. प्रत्येक नाते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रामाणिकपणा, आदर आणि विश्वास आवश्यक असतो. विश्वास एकदा तुटला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी शब्दांपेक्षा कृतींची गरज असते. लक्षात ठेवा, जे नाते तुमच्या मनशांतीपेक्षा जास्त वेदना देऊ लागते त्या नात्याचा विचार शांतपणे आणि शहाणपणाने करणे हेच योग्य असते. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.